नमस्कार. यशोदा फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये मी कोमल गुंड तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर पाठीमागच्या पार्टमध्ये आपण ह्या कॉलरचं कटिंग बघितलं होतं. पेपर कटिंग कसं करायचं हे बघितलं होतं. आजच्या पार्टमध्ये आपण ह्या ब्लाऊजचं म्हणजेच ही कॉलर आहे. या कॉलरला पोलो कॉलर असे म्हणतात. तर ह्या कॉलरचं कपड्यावरती ठेवून कटिंग कसं करायचं, ते जे पॅटर्न कटिंग आपण केलेलं आहे पार्ट 1मध्ये, तेच पॅटर्न आपण कपड्यावरती ठेवून आज कटिंग करणार आहोत. त्याचप्रमाणे कॉलर देखील आपण कटिंग कशी करायची हे आपण बघणार आहोत आणि स्टिचिंग देखील पूर्ण ह्या ब्लाऊजची संपूर्ण स्टिचिंग देखील बघणार आहोत. तर बघा इथं मी खालच्या साईडला 2 पदरी कपडा करून 2 फोल्ड करून घडी मारून घेतली आहे आणि हे जो पार्ट आहे पुढचा आपला प्रिन्सेस कट ब्लाऊजचा हा पुढचा पार्ट आहे आणि ज्या साईडला मी बंद बाजू बघा मार्किंग करत असताना मी पेपरवरतीच तुमच्याकडून बंद बाजू कोणत्या साईडला, परत आपल्याला अर्धा इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे तर ते कुठल्या साईडला हे मी तुम्हाला लिहून दिलेलं होतं पेपरवरती. तर त्या साईडला तुम्हाला अर्धा इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे आणि हा पार्ट आपल्याला बंद बाजूला ठेवायचा आहे, कारण आपल्याला पाठीमागचे हुकं करायचे आहेत म्हणून. तर बघा इथं मी बंद बाजूच्या साईडनं हा पार्ट ठेवून घेतला आहे आणि आता बघा आपल्याला ह्या साईडला अर्धा इंच मार्जिन वाढवायचं आहे. तर मी प्रत्येक ठिकाणी असं अर्ध्या इंचावरती असं मार्किंग करून घेणार आहे आणि ह्या साईडला संपूर्ण आपल्याला असं हे शिलाईचं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे मार्जिनचं. तर सेम ह्याच बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं हा पार्ट ठेवला आहे मी. इथं आपलं अपेक्स पॉईंटचं मार्किंग आहे. तर हे अपेक्स पॉईंटचं मार्किंग मी का केलं आहे, कारण आपल्याला तिथं कप्स जोडायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला ब्लाऊजमध्ये कप्स जोडायचे असतात तर त्यावेळेस तुम्हाला अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. तर मी या ठिकाणी अशा पद्धतीनं राहिलेले जे पार्ट आहेत तर ते तुम्ही कुठेही ठेवू शकता. ओपन साईडला आले तरी चालते. तर कपडा बघून तुम्हाला ॲडजस्ट करायचा आहे. जिथं तुमचे पार्ट ॲडजस्ट होतात त्या ठिकाणी तुम्हाला हे पार्ट ठेवून घ्यायचे आहेत. तर बघा मी अशा पद्धतीने इथे हे पार्ट ठेवून घेतलेले आहेत. तुम्हाला एवढं लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला बघा हा जो पाठीमागचा भाग आहे तर ह्यालासुद्धा आपल्याला अर्धा इंच हुकासाठी मार्जिन वाढवायचं आहे. ते मी तुम्हाला पेपरवरती मार्किंग करून दिलेलं होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला दिसत नसलं तरीसुद्धा मी हुकाच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन हे वाढवून घेतलेलं आहे. आता हा जो पार्ट आहे आपला कटोरीज म्हणजे प्रिन्सेस कटचा पार्ट आहे. तर ह्यालासुद्धा आपल्याला एका साईडनं अर्धा इंच मार्जिन वाढवायचं आहे. बघा या ठिकाणी थोडंसं कमी पडतं आहे, तर मी थोडंसं खालच्या साईडला घेतले, कारण आपल्याला नंतर तिथं अर्धा इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी हा जशाला तसा आखून घेतला आहे आणि आखून घेतल्यानंतर आपल्याला आता मी इथं वाढवून घेणार आहे अर्धा इंच मार्जिन. तर मी इथं अंदाजेच अर्धा इंच मार्जिन ही वाढवून घेतलेली आहे. तुम्हाला इथं टेपनी मोजून बरोबर अर्धा इंच मार्जिन वाढवून घ्यायचे. आता आपण हे सगळे पार्ट कट करून घेऊयात. आता बघा या ठिकाणी हा जो ब्लाऊज आहे तर तो मी स्लीवलेसच करणार आहे. तुम्हाला जर बाही जोडायची असेल तर जसं आपण रेग्युलर बाही कटिंग करतो आणि स्टिचिंग करतो त्याच पद्धतीनं तुम्ही बाही पण कटिंग करून बाही जोडू शकता ह्याला. परंतु मी या ठिकाणी हा जो ब्लाऊज आहे तर तो स्लीवलेस ठेवणार आहे. आता ही जी आहे तर ते पूर्ण आपण कपड्यावरती सगळे पेपर कटिंग ठेवून कपडा कटिंग करून घेतलेला आहे. तर बघा या ठिकाणी हा जो ब्लाऊज आहे माझा तर तो कॉटनचा ब्लाऊज पीस मी वापरलेला आहे या ठिकाणी. जर तुम्ही सुद्धा पहिल्यांदा सुरुवातीला शिवत असाल तर सुरुवातीला तुम्ही हा कॉटनवरती ट्राय करू शकता. तर बघा हे जे मी या ठिकाणी ब्लॅक कलरचा अस्तर वापरलेला आहे. तुम्हाला परफेक्ट मॅचिंगचा अस्तर वापरायचा आहे. तर बघा आता हे जे पार्ट आहेत तर हा सगळ्यात आधी मी पाठीमागचा भाग जोडून घेणार आहे. तर सगळ्यात आधी अशा पद्धतीनं समोरासमोर पाठीमागचा भाग असा ठेवून घ्यायचा आहे तुम्हाला आणि समोरासमोर ठेवून घेतल्यानंतर जशाला तसं तुम्हाला टीप मारून घ्यायची आहे सगळ्या बाजूने. अस्तर आणि मेन कपडा हे दोन्ही व्यवस्थित पकडून तुम्हाला एकदम काठावरून एकदम अर्धा इंचापेक्षा पण कमी अंतर ठेवून तुम्हाला ही टीप मारून घ्यायची आहे साईडच्या बाहेरच्या साईडने. आणि अशा पद्धतीनं मी या ठिकाणी ह्या पार्टला सगळीकडून टीप मारून घेतले, म्हणजेच अस्तर आणि मेन कपडा जोडून घेतलेला आहे. तर सेम ह्याच पद्धतीनं तुम्हाला दुसऱ्या पण पार्टला असंच जोडून घ्यायचं आहे. तुम्हाला कुठेही पलटी करायचं नाही आहे, गळा पलटी करायचा नाही आहे ना, काही करायचं नाही. डायरेक्ट तुम्हाला जशाला तसा हा पार्ट जोडून घ्यायचा आहे. आता आपण पुढचा पार्ट बघूयात. तर बघा पुढच्या भागासाठी आपल्याला काय करायचं आहे, फक्त पुढच्या साईडला वरचा जो गळा आहे तर तो गळ्याच्या तिथंच तुम्हाला फक्त टीप मारून घ्यायची आहे. पलटी करायचा नाही गळा तुम्हाला. बघा मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. जशाला तसा अस्तर आणि मेन कपडा ठेवून घेतला आहे आणि 0.25 म्हणजेच अर्धा इंचाहून पण अर्धं अंतर ठेवून मी इथं एकदम काठावरून एक टीप मारून घेतली आहे गळ्याच्या साईडनं. आता हे जे साईडचे पार्ट आहेत तर इथं आपल्याला सेपरेट पार्ट जोडायचे आहेत. कारण आपण आतल्या साईडनं एकदम पॅक शिलाई दाखवणार आहोत. आतल्या साईडला मार्जिन आपलं दिसणार नाही आणि आपण त्यात कप्स पण अटॅच करणार आहोत. तर बघा सगळ्यात आधी आपण वरचा पार्ट घेतला आहे मी, मेन कपडा म्हणजे ब्लाऊज पीस जो आहे तर तो आणि प्रिन्सेस कटचा पण वर ब्लाऊजचाच कपडा घेऊन
सगळ्यात आधी मी वरचा प्रिन्सेस कट जोडून घेत आहे. तर जसं रेग्युलर प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये आपण जोडून घेतो सेम त्याच पद्धतीने इथं जोडून घेतलेलं आहे. फक्त मी इथं अस्तर साईडला घेतलेला आहे, अस्तर सोबत घेतलेलं नाही. बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं हा पार्ट आपला जोडून झालेला आहे तयार. तर सेम ह्याच पद्धतीनं तुम्हाला दुसऱ्या साईडला पण जोडून घ्यायचं आहे. तर बघा मी इथं या ठिकाणी पण मी अस्तर जे आहे ते बाजूला घेतलेला आहे आणि मेन कपडाच घेतलेला आहे फक्त आणि ते व्यवस्थित असं जोडून घेतलेलं आहे. तुम्हाला अजिबात ओढायचा नाही आहे, खेचायचा नाही आहे कपडा. एकदम ॲक्युरेट तुमचा हा जो पार्ट आहे तर तो बसला पाहिजे. जर तुम्ही कटिंग व्यवस्थित केलेलं असेल तर तुमचं हे जे पार्ट आहे तर ते स्टिचिंगमध्ये सुद्धा एकदम ॲक्युरेट बसणार आहेत, कमी जास्ती होणार नाहीत. आता सेम जसं आपण वरच्या कपड्याला जोडून घेतलं तर तसंच सेम आपल्याला अस्तरला पण जोडून घ्यायचं आहे. अस्तरला सेपरेट जोडायचं आहे. आता अस्तरला मी अस्तरचा प्रिन्सेस कट घेतला आहे या ठिकाणी आणि सगळ्यात आधी आपल्याला हे असं ठेवून बघायचं आहे. ही मोंडाच्या साईडला मोंडा असा आला पाहिजे तर ते व्यवस्थित होतं. तर आता त्याच्यानंतर जसं आपण वरच्या साईडला जोडून घेतला सेम त्याच पद्धतीनं अस्तरचा पण प्रिन्सेस कट तुम्हाला जोडून घ्यायचा आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला आतल्या साईडनं शिलाई दाखवायची नसेल, आतल्या बाजूने पण तुम्हाला परफेक्ट फिनिशिंगच दाखवायची असेल तर त्यावेळेस तुम्ही ही मेथड तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला कप्स बसवायचे असतील तर तुम्हाला कंपल्सरी ही पद्धत वापरायचीच आहे. परंतु नसतील ना तरीसुद्धा तुम्ही ही पद्धत वापरू शकता. त्यामुळे ब्लाऊज आतूनसुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये दिसतो. तर बघा या ठिकाणी मी खालच्या साईडला पण प्रिन्सेस कट जोडला आहे आणि इथं मी छोटे छोटे असे कट दिलेत. आता बघा हे दोन्ही साईडला आता आपण असं जोडून घेतलं आहे. हे जे आहे तर ते खालचं पूर्ण आपलं अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे. आता आपण काय करून घेऊयात, सगळ्यात आधी इथं थोडंसं आपण प्रेस करून घेऊयात. म्हणजे काय होईल, प्रेस केल्याने एकदम व्यवस्थित फिनिशिंग दिसेल. आता बघा इथं मी कटिंग करत असताना अपेक्स पॉईंटचं पण मार्किंग करून घेतलं होतं. तर इथं हे अपेक्स पॉईंटचं मार्किंग आपलं आलेलं आहे. तुम्हाला पण तिथं मार्किंगवरती डार्क करायचं आहे आणि इथं कप्स घ्यायचा आहे, त्याला तुम्हाला उलटं करायचं आहे आणि त्याच्यानंतर असं अर्धा फोल्ड करून त्याचं सेंटर काढायचं आहे. आता हा मी इथं सेंटर काढला आहे. आता त्याला सरळ करून आपला जो प्रेशर फूट असतो तर त्याच्या खाली एकदम सेंटरमध्ये असा ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण हे जे अपेक्स पॉईंटचं मार्किंग केलेलं आहे तर ते मार्जिन फक्त घ्यायचं आहे आपल्याला आणि मार्जिन त्याच्या खाली बरोबर सेंटरला धरून अपेक्स पॉईंट आणि कप्सचा सेंटर ते दोन्ही आपले एकावर एक आले पाहिजेत आणि तशीच तुम्हाला टिप मारून घ्यायची आहे. बघा या व्हिडिओ इथं मी व्यवस्थित तुम्हाला दाखवलेला आहे. हा अपेक्स पॉईंट आहे आणि ती जी शिलाई मार्जिन आहे तर ते मी ह्या कप्सच्या सेंटरवरती नेऊन ठेवणार आहे आणि तिथून पुढे मी हा मेन अस्तर आणि आपला कप्स दोन्ही धरून मी इथं एक टिप मारून घेणार आहे अशीच. तर या ठिकाणी आपले दोन्ही साईडला कप्स हे अटॅच करून झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, खालच्या साईडनं तुम्ही पलटी करू शकता, शिलाई मारून तुम्ही पलटी करून घेऊ शकता. परंतु त्याच्या आधी आपण अगोदर याला असं आतल्या साईडला मार्जिन ओपन करून खालच्या साईडला कुशन ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने ओपन करून प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजेच फिनिशिंग प्रॉपर दिसेल आपली पुढच्या साईडने. आता इथं मी प्रेस करून घेतलेलं आहे. आता बघा खालच्या साईडला जे ओपन राहिलेलं आहे तर तिथं तुम्ही उलट्या बाजूने टिप मारून जसं आपण रेग्युलर ब्लाऊजला पलटी करून घेतो तर तसं तुम्ही पलटी करून घेऊ शकता. आता त्याच्यानंतर हा जो आपला पाठीमागचा भाग आहे तर तो आपल्याला अशा पद्धतीनं ठेवून घ्यायचा आहे आणि शोल्डर सगळ्यात आधी जॉईंट करायचे. तर बघा व्यवस्थित ठेवून तुम्हाला इथं शोल्डरच्या तिथं अर्धा इंचावरती मार्किंग करून टिप मारून घ्यायची. बघा मी इथं अर्धा इंचावरती टिप मारून इथं मी शोल्डर व्यवस्थित जॉईंट करून घेतलेली आहे. आता बघा ह्याला आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी हा व्यवस्थित ओपन करायचा आहे. पाठीमागचा भाग पाठीमागे जाऊ द्यायचा आहे आणि हा पुढचा भाग अशा पद्धतीनं दिसेल तुम्हाला पण अशाच पद्धतीनं अंथरून घ्यायचं आहे आणि मार्जिन जे आहे तर ते तुम्हाला पाठीमागच्या भागाला जाऊ देऊन तिथं पण तुम्हाला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे, इस्त्री करून घ्यायची आहे. आता इथं इस्त्री करून झालेली आहे माझी. जर तुमचा जो आकार जो आहे तर तो थोडाफार बाहेर आलेला असेल तर तुम्ही तिथं त्या ठिकाणी थोडासा नॉर्मली राऊंड शेप देऊ शकता. बघा या ठिकाणी मी नॉर्मली फक्त थ्रेड कट केलेले आहेत पण बाकी एकदम राऊंड शेप आलेला आहे. आता बघा ह्या ठिकाणी आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन पाठीमागे हुकपट्टीसाठी कट ठेवलेला आहे. तर तिथं तुम्हाला आपण रेग्युलर ज्या मेथडनी आपण हुकपट्टी आणि बटनपट्टी करतो तर सेम त्याच पद्धतीनं हुकपट्टी आणि लुकपट्टी करायची आहे. परंतु तुम्हाला आत्ताच करायचं नाही. मी या ठिकाणी आत्ताच केलेलं आहे
परंतु तुम्ही हे जी हुकपट्टी आणि बटनपट्टी कॉलर जोडल्याच्या नंतर लास्टला पण तुम्ही करू शकता आणि लास्टलाच करायचं आहे. त्यामुळे लास्टला केलं तर तुम्हाला इझी पडेल. आता परंतु मी या ठिकाणी केलेलं आहे, तर मी ॲडजस्ट करणार आहे इथं कॉलर. तरी पण एकदम प्रॉपर फिनिशिंग येणार आहे आपली. तर बघा आता त्याच्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीनं फोल्ड करायचं आहे कपडा आणि कपडा मी कशा पद्धतीनं फोल्ड केला तुम्हाला परत एकदा पाठीमागे व्हिडिओ घेऊन चेक करायचं आहे. सेम त्या पद्धतीनं कट करायचं आहे. ही जी शोल्डर आहे आपली दोन्ही साईडची, तर ती शोल्डर आपली अटॅच झाली पाहिजे, एकावर एकच आली पाहिजे. आता बघा इथं माझी जी हुक पट्टी आहे तर ती बाहेरच्या साईडला आलेली आहे, कारण आपण हुकाचे जे घरं करण्यासाठी आपण होल करण्यासाठी आपण बाहेर एक्स्ट्रा कपडा ठेवतो. परंतु जर तुम्ही हुकपट्टी जोडलेली नसेल तर तुमचे दोन्ही पार्ट एकावर एक एकदम सेम येणार आहे. तर ते तुमचे सेमच आले पाहिजेत. परंतु आता हे बाहेर आले तर त्यामुळे मी हे गृहीत धरणार नाही. मी अलीकडच्या बाजूनेच मोजायला सुरुवात करणार आहे. इथूनच माझी कॉलर आहे असं मी समजणार आहे. तर बघा या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्हाला पण अशाच पद्धतीनं फोल्ड करायचं आहे आणि जेवढा तुमचा गळ्याचा जो राऊंड आहे तर तो राऊंड पूर्ण तुम्हाला मोजून घ्यायचा आहे, कारण तुम्हाला कॉलर इथंच जोडून घ्यायची आहे. त्यामुळे जेवढा तुमचा गळा असेल तेवढीच जर कॉलर तुम्ही कटिंग केली तर ती कॉलर एकदम परफेक्ट तुमच्या गळ्यानुसार बसणार आहे. कमी पण होणार नाही आणि जास्त पण होणार नाही. आता बघा मोजण्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात आधी 0.25 असं मार्किंग करून घ्यायचे सगळीकडून आणि नंतर त्या मार्किंगवरूनच तुम्हाला असा टेप राऊंड फिरवत तुम्हाला चेक करायचं आहे. पण सगळ्यात आधी तुम्हाला 0.25चं मार्किंग करून घ्यायचं आहे सगळ्या गळ्याच्या साईडनी आणि व्यवस्थित तुम्हाला टेप अजिबात हलू द्यायचा नाही आहे आणि एकदम व्यवस्थित तुम्हाला चेक करायचं आहे. बघा मी इथं आतल्या बाजूला चेक केले, पण तुम्ही पूर्ण इथंपर्यंत येऊ द्यायचं आहे. पूर्ण कॉलर घ्यायची आहे, मोजायची आहे किती येत आहे राऊंड तो. तर या ठिकाणी माझं 8 इंच आलं आहे, तर मी परत एकदा रीचेक करते की माझं व्यवस्थित 8 इंचच आलेलं आहे का नाही ते. तुम्ही 2दा-3दा तुम्ही रीचेक करू शकता आणि एकदम ॲक्युरेट मेजरमेंट घ्यायचं आहे. आता हे कॉलर कट करण्यासाठी इथं मी कॅनव्हास पेपर घेतला आहे. आता कॅनव्हास पेपर घेऊन मी त्याला अशा पद्धतीनं फोल्ड केलेलं आहे. आता ही फोल्डची बाजू तुम्हाला आपल्या साईडनं ठेवायची आणि ओपन साईड तुम्हाला समोरच्या बाजूनं ठेवायची आणि ओपन साईड अशा पद्धतीने कॅनव्हास पेपर ठेवून घेतल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला खालच्या साईडनं एक सरळ लाईन ओढून घ्यायची. आता त्याच्यानंतर आपल्याला माझं या ठिकाणी नेक राऊंड आलेला होता. आता आपण मोजला गळ्याचा जो राऊंड होता तो आता आपण टेपनी राऊंड फिरून जो मोजलेला आहे तर तो आलेला आहे 8 इंच. तुम्हाला तुमचा जेवढा येतं आहे तो इथं या ठिकाणी लिहून ठेवायचा आणि त्यातनं तुम्हाला 0.75 कमी करायचं आहे आणि हे 0.75 सगळ्या साईजसाठी कंपल्सरी फिक्स आहे. तर इथं 8मधून 0.75 कमी केल्यानंतर 7.25 आले, तर मी तेवढं मार्किंग ह्या लाईनवरती करून घेतले आणि इथं मी एक अशी उभी लाईन ओढून घेतली. बघा एकदम स्ट्रेट अशी उभी लाईन ओढून घेतलेली आहे. जर व्हिडिओ तुम्हाला खूप फास्ट वाटत असेल तर तुम्ही रिव्हर्स घेऊन डबल बघू शकता, पाठीमागे येऊन आणि मार्किंग करू शकता. आता बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, गळारुंदी टाकायची. पण बघा पार्ट 1मध्ये आपण मार्किंग करत असताना पेपरवरती जेवढी गळारुंदी टाकली होती कॉलरच्या ब्लाऊजसाठी तेवढीच गळारुंदी तुम्हाला इथं मार्किंग करायची आहे. आणि जर तुम्हाला आठवत नसेल तर मी तुम्हाला सांगते की आपण गळारुंदी कशी काढली होती, नेक राऊंड डिवाइड 4 मायनस ½ इंच. तर नेक राऊंड म्हणजे आपण गळ्याचा जो राऊंड आहे तर तो अंगावरून मोजला होता की बरोबर गळ्याचा राऊंड किती आहे, तर तो त्याला भागिले 4 आणि त्यातनं वजा ½ इंच करून जेवढं गळारुंदी आली होती आपली पार्ट 1मधल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही गळारुंदी कशी काढायची सांगितली होती. म्हणजेच पेपर कटिंगवरती जेवढी गळारुंदी आली होती तेवढीच गळारुंदीचं मार्किंग तुम्हाला इथं टाकायचं आहे. बघा इथं 2.5 इंच गळारुंदी आली होती तर मी इथं 2.5 इंच टाकली. तुमची जेवढी आली होती तेवढी तुम्हाला इथं टाकायची आणि इथं पण मी तेवढीच गळारुंदी टाकलेली आहे. बघा इथं पण मी 2.5 इंचावरतीच मार्किंग केलेलं आहे आणि उभं पण मी 2.5 इंचावरतीच मार्किंग केले. आता जिथं मी या ठिकाणी तुम्हाला 0.25 वरच्या साईडनं मार्किंग करून हे जे 2 पॉईंट आहेत तर ते तुम्हाला अशा पद्धतीनं जोडून घ्यायचे आहेत. आता या अशा पद्धतीनं हे क्रॉस लाईन ओढून झालेली आहे. आता आपल्याला ह्या लाईनचं सेंटर काढायचं आहे. तर अशा पद्धतीनं इथं मी या लाईनचं सेंटर काढून घेतलेलं आहे. आता ह्या सेंटरपासून खाली 0.25 एवढं मार्किंग करायचं आहे आणि हे मार्किंग सगळ्यांसाठी फिक्स आहे. 0.25 वरती इथं मी मार्किंग केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे तिन्ही पॉईंट धरून आपल्याला राऊंड शेपमध्ये कॉलरचा आकार आखून घ्यायचा आहे आणि हा शेप आखण्यासाठी तुम्ही फ्रेंच कर्व पण वापरू शकता.
तर तो कसा वापरायचा, तर मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. बघा अशा पद्धतीनं फ्रेंच कर्व तुम्हाला पकडायचा आहे आणि व्यवस्थित पॉईंटला पॉईंट तुम्हाला जोडायचे आहेत. एकदम पॉईंट आकारामध्ये एकदम राऊंड शेप आला पाहिजे. शेपमध्ये कुठेही तुम्हाला पॉईंट टोक आलेलं नाही पाहिजे. तर असंच हळूहळू तुम्हाला मायनस करत खालची जी स्ट्रेट लाईन आहे तर त्या लाईनला यायचं आहे. बघा अशा पद्धतीनं मी इथं असं एकदम राऊंड शेपमध्ये मी हे सगळे पॉईंट जे आहेत तर ते हळूहळू जोडून घेतलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीनं हे सगळे पॉईंट तुम्ही जोडू शकता. आणि जर गोल राऊंड शेप येण्यासाठी जर तुम्हाला थोडंसं नॉर्मली खालीवर झालं तर होऊ द्यायचं आहे, परंतु तुम्हाला टोक येऊ द्यायचं नाही आहे कुठंच. आणि हा जो शेप आहे तर थोडासा बाहेर जाऊ दिलेला आहे मी या ठिकाणी. आता हे झालेलं आहे, कॉलरचा आकार देऊन झाला आहे. पण आता आपल्याला कॉलरची जी उंची आहे तर ती ठरवायची आहे. बघा या ठिकाणी कॉलरची उंची तुम्ही 1 इंच 1.25 ते 1.5 इंचापर्यंत ठेवू शकता, परंतु 1.5 इंच खूप जास्त होईल. तुम्ही 1 इंच किंवा 1.25 ठेवू शकता. तर मी इथं 1.25 एवढी कॉलरची जी हाईट आहे ती ठेवणार आहे. तर मी असंच खालचं जे आपण राऊंड शेप दिला आहे तर तिथून वरती 1.25 असं मार्किंग करून घेतलेलं आहे पूर्ण कॉलरला. जो आपण आत्ता आकार दिलेला आहे तर त्या आकारापासून वरती. तर त्याला पण तुम्हाला हे सगळे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. एकदम राऊंड शेपमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपण हे जे 8 इंच सगळ्यात आता आपण हे ब्लाऊज फोल्ड करून जे गळारून नेक राऊंड पूर्ण नेक चेक केला होता तर तो आला होता 8 इंच माझा. तर तो आलेला आहे का ते परत एकदा आपल्याला ह्या कॉलरवरती चेक करायचं आहे. तर माझा 8 इंच इथं आलं आहे, म्हणजेच मी इथं मार्किंग केलेलं आहे. आता बघा हे 8 इंचावरती तुम्हाला असा टेप धरायचा आहे, म्हणजे जिथं तुमचं मार्किंग आलं आहे तर तिथं तुम्हाला हे असं ही जी उभी लाईन आहे ही परफेक्ट या लाईनला मॅच करून जसा टेप जातोय तसं तुम्हाला ही लाईन आखून घ्यायची. आता ही लाईन आखल्यानंतर तुम्हाला इथे एक टाचणी लावून ही कॉलर जी आहे तर ती तुम्ही कट करू शकता. इथं या ठिकाणी कॉलरचं मार्किंग हे आपलं कंप्लीट झालेलं आहे. म्हणजेच ही तुमच्या गळ्याच्या साईजनुसार एकदम परफेक्ट कॉलर कटिंग झालेली आहे. आता ही जी कॉलर आहे तर बघा ही अशा पद्धतीनं झालेली आहे. आता ह्याला थोडासा राऊंड शेप, आणखी थोडासा राऊंड शेप देण्यासाठी मी बरोबर सेंटरमधून कट करते, पण पूर्ण कट केलेलं नाही, मी थोडंसं अंतर ठेवलेलं आहे. बघा तुम्हाला दिसण्यासाठी मी खालच्या साईडला कपडा ठेवलेला आहे. तुम्ही असा कपडा पण एक्स्ट्राचा कपडा खालच्या साईडला ठेवून घ्यायचा आहे तुम्हाला देखील. आणि त्याच्यावरती तुम्हाला ही कॉलर जी आहे तर ती अशी चिकटवून घ्यायची आणि जिथं कट मारला आहे तिथं तुम्हाला थोडीशी कॉलर जी आहे तर ती एकावर एक चढवायची आहे, की ती एक लाईन एवढी चढवायची एकावर एक. त्यामुळे काय होईल, तुमचा जो कॉलरचा शेप आहे तर तो आणखी जास्त गोलमध्ये येईल, राऊंड शेप येईल आणि गळ्याला तुमच्या कॉलर एकदम फिटिंगमध्ये बसेल, लूज होणार नाही. आणि अशा पद्धतीने इस्त्री करून मी ही जी कॅनव्हास आहे तर तो एक्स्ट्राच्या कपड्यावरती चिकटवून घेतला आहे. आता एक्स्ट्राचा कपडा जो आहे तर तो मी कट केलेला आहे, दोन्ही साईडने 1-1 इंचाचा अंतर सोडलेलं आहे. आता सेम असाच कपडा आणखी एकदा आपल्याला कट करायचा आहे. त्याच्यासाठी मी दुसरा कपडा घेतला आहे आणि तीच कॉलर मी जशाला तशी ठेवून कटिंग करून घेणार आहे. बघा राईट साईडवर राईट साईड अशा पद्धतीनं ठेवून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि जशाला तसं हे 2 कपडा मी जो आहे तो कटिंग करून घेतलेला आहे. आता मला काय करायचं आहे, ही जी कॉलर आहे तर त्याच्यावरती मला थोडीशी एम्ब्रॉयडरी करायची आहे. त्यासाठी मी काय करणार आहे, ही जी आपली कॅनव्हासनी कट केलेली कॉलर आहे तर त्याच्यावरतीच ट्रेस करून घेतलेला आहे मी. जो खालचा जो कपडा आहे आपला तर त्याला मी अशा पद्धतीनं ट्रेस केलेला आहे, म्हणजेच ही आपली कॉलर असणार आहे. तर मी अशा प्रकारे ट्रेस करून झाल्यानंतर बघा हे असं ठेवून बघायचं आहे. तर ही राईट साईड आहे म्हणून मी इथं राईटचं मार्किंग केलेलं आहे, म्हणजेच ही आपली राईट बाजू आहे आणि त्या साईडलाच मी एम्ब्रॉयडरी करून घेतलेली आहे. तर इथं मी ही जी हाताने धाग्यांनी आपली एम्ब्रॉयडरी तयार झालेली आहे. आता आपल्याला ही कॉलर जोडून तयार करायची. आता बघा तुम्ही जर कपडा तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीनं खालच्या साईडचा कपडा आणि हा कपडा असा ठेवून घ्यायचा आहे आणि ही जी कॅनव्हासची जी वरची लाईन आहे बघा ही लाईन, तर तिथं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. बघा एकदम कडेवरून टिप मारायची, कॅनव्हासवर टिप नाही जाऊ द्यायची आणि जास्त लांब पण नाही, एकदम कॅनव्हासच्या साईडने जवळून तुम्हाला अशी टिप मारून घ्यायची सरळ. आणि त्याला पलटी करायचं आहे. एक्स्ट्राचा कपडा कट करून तुम्हाला तिथं पलटी करून दाबटीप पण द्यायची. बघा मी या ठिकाणी दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता इथं मी दाबटीप देत असताना आपला व्हिडिओ रेकॉर्ड झालेला नव्हता, तेवढीच क्लिप आपली कट झालेली आहे. परंतु मी या ठिकाणी काय केलेलं आहे, कपडा मी जसं तुम्हाला टिप मारायला सांगितली तशी टिप मारून तिथं मी एक्स्ट्रा कपडा कट करून तिथं दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि त्याला असं पलटी केलेला आहे. तर तुम्ही इझिली करू शकता अशा प्रकारे पलटी, जसं आपण नेक वगैरे पलटी करतो
तर सेम त्याचप्रमाणे इथं पलटी करून घेतलेलं आहे. आता ही पलटी केल्यानंतर हे अशा पद्धतीनं झालेलं आहे. आता ही कॅनव्हासची जी दुसरी बाजू आहे तिकडच्या साईडला जो कपडा आहे एक्स्ट्राचा, बघा या ठिकाणी ही जी मी 0.25 कट केलं आहे त्याच्यानंतर दाबटीप देऊन हे असं आपलं पलटी झालेलं आहे. तिथं छोटे छोटे तुम्हाला कट पण द्यायचे आहेत, म्हणजे तो तुमचा भाग जो आहे तो पलटी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. आणि ह्या साईडनं मी दाबटीप देऊन घेतलेली आहे. आणि आता दाबटीप घेतल्यानंतर हे अशा प्रकारे तुम्हाला पलटी करायचं आहे. तर एकदम एकदम इझी आहे, तुम्हाला करून बघायचं आहे. आणि जरी तुम्हाला नाही समजलं तरी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरी एक कॉलर शिकणारच आहोत, तर त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. आता ही जी आपली कॅनव्हासची जी दुसरी साईड आहे तर त्या साईडला आपला कपडा जो आहे तर तो असा शिल्लक राहणार आहे. बघा या साईडला मी त्या साईडला पण एक्स्ट्राचा कपडा कट केला आहे आणि फक्त अर्धा इंच कपडा ठेवला आहे. आता ती कपडा पण तुम्हाला अशा पद्धतीने कॅनव्हासच्या साईडला असा फोल्ड करून तिथं तुम्हाला टिप मारून घ्यायची. ही कॅनव्हासची दुसरी बाजू आहे आणि त्या साईडला मी एक्स्ट्राचा कपडा होता तो कट केला आहे, फक्त अर्धा इंच कपडा ठेवून त्याला पण मी कॅनव्हासनुसार फोल्ड करून टिप मारून घेतले त्याच्यावर. तर ही आपली टिप मारून कंप्लीट झाली. तुम्हाला पण सेम अशीच टिप मारून घ्यायची. आणि आता हे पलटी झाल्याच्या नंतर हे अशा प्रकारे आपली कॉलर तयार होते. आता ही जी दुसरी साईडचा जो आपला कपडा जो आहे तर तो जास्त शिल्लक राहिलेला आहे. तो अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा दिसून येईल की हा जो कपडा आहे तर तो तुमचा जास्त राहिला असेल. आता आपल्याला काय करायचं, हा कपडा पण कट करायचा आहे. एकदम 0.25च अंतर ठेवून कट करायचं आहे. मग कट करण्यासाठी तुम्ही मार्किंग पण करू शकता. पण मी इथं काय करणार आहे, 0.25 आपला जो प्रेशर फूट असतो तर त्याचा एक सिंगलची साईड असते तर ती 0.25ची असते. तर ती मी ठेवून इथं मी अगोदर टिप मारणार आहे, म्हणजे मला मार्किंग करायची गरज नाही. मी त्या टिपेवरूनच डायरेक्ट कट करणार आहे. तर बघा या ठिकाणी एकदम 0.25 एवढं अंतर ठेवून मी टिप मारली आहे, म्हणजे आपला कपडा जो आहे तो एकदम ॲक्युरेट कटिंग होईल. तर तुम्हाला पण सेम ह्याच पद्धतीनं कॅनव्हासच्या जवळून कॅनव्हासची जी पट्टी आहे तर त्या साईडनं जवळून तुम्हाला टिप मारून घ्यायची. आणि आता आपण ही जी टिप मारली तर ती टिपेच्या कडेने आपल्याला हा कपडा कट करायचा आहे, म्हणजे प्रॉपर 0.25 एवढा अंतर ठेवून आपण हा कपडा जो आहे तो एक्स्ट्राचा कटिंग करून घेतलेला आहे. आता या ठिकाणी कॉलर आपली कटिंग झालेली आहे, हिला आता आपल्याला जोडायचं आहे. तर बघा हे अशा पद्धतीनं आपल्याला ही कॉलर जोडायची आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, राईट साईड अशा पद्धतीनं ठेवून घ्यायची. आणि एकदा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की ही कॉलर तुमची बरोबर तुमच्या गळ्याच्या आकारानुसार आहे का थोडाफार एक्स्ट्रा आहे. बघा या ठिकाणी थोडीफार एक्स्ट्रा आहे तर ती मी आतल्या साईडनं मला फोल्ड करायला लागणारच आहे. तर आता मी काय करणार आहे, बस ना माझी बरोबर ॲक्युरेट येते, त्यामुळे मी डायरेक्ट जोडायला सुरुवात करणार आहे या ठिकाणी. आता बघा इथं माझी हुकपट्टी जी आहे तर ती तयार आहे, म्हणजेच मला कॉलरच्या साईडनं पण इथं मी फोल्ड करून घेतलेलं आहे, कारण हुकपट्टी माझी तयार आहे. तुमची नसेल तर तुम्ही डायरेक्ट तशीच जोडून घ्यायची. हुकपट्टी डायरेक्ट कॉलरसहितच तुम्हाला बसवून घ्यायची नंतर. आता मी काय करणार आहे, ही जी कॉलर आहे तर ती राईट साईड ठेवून असं ओपन करणार आहे. बघा अशा पद्धतीनं ओपन केलेली आहे. बघा राईट साईड ठेवलेली आहे मी. आणि 0.25 एकदम ॲक्युरेट 0.25च्याच अंतरावरून तुम्हाला ही कॉलर जी आहे तर ती जोडायची आहे. जास्त अंतर तुम्हाला होऊ द्यायचं नाही, एकदम बरोबर 0.25च्या अंतरावरून टीप मारायची हळूहळू. आणि एकदम पूर्ण ओढायचं पण नाही आहे, लूज सोडत तुम्हाला टीप मारून घ्यायची. अशा पद्धतीनं तुम्हाला कॉलर जी आहे तर ती जोडून घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की कॉलर जे आहे तर ते एक्स्ट्रा होत आहे, कमी जास्ती होत आहे, तर तुम्हाला तिथंच उकलून चेक करायचे आणि एकदम व्यवस्थित तुम्हाला कॉलर जे आहे तर ती दोन्ही बाजूला एकदम परफेक्ट आली पाहिजे. आता ह्या साईडला मी काय करणार आहे, फोल्ड करणार आहे, कारण माझी खालच्या साईडला हुकपट्टी तयार झालेली आहे. आता आपल्याला ही जी भाग आहे तर तो ब्लाऊज पीस आपला उलटा करायचा आहे आणि अस्तरच्या बाजूनी पण आपल्याला मार्जिन जे आहे तर ते पूर्ण आतल्या साईडला जाऊन देऊन ही जी आपली कॉलरची दुसरी बाजू आहे कॅनव्हासची साईड, तर त्याच्या एकदम कडवरून टीप मारून ही जोडून टाकायचं आहे आपल्याला कॉलर आतल्या साईडनं पण तुम्ही अशा पद्धतीनं टीप मारून मार्जिन सगळं तुम्हाला आतल्या बाजूला जाऊ द्यायचं आहे. आणि कुठेही तुम्हाला क्रीज घडी पडू द्यायची नाही याची काळजी घ्यायची. व्यवस्थित कपडा सेट करत टीप मारायची आहे. तर अशा पद्धतीनं एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपली कॉलर जी आहे तर ती अटॅच करून झालेली आहे. या ठिकाणी तुम्हाला बघायला थोडंसं अवघड वाटलं असेल, परंतु तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला सुद्धा खूप छान अशी कॉलर जी आहे तर ती तुम्ही सुद्धा रेडी करू शकता. फक्त
प्रयत्न हे केले पाहिजेत. प्रयत्न प्रयत्न केल्याशिवाय आणि चुका झाल्याशिवाय तुम्हाला पण कळणार नाही की आपलं काय चुकतंय आणि चुकांमधूनच खरं तर आपण शिकत असतो. तर या ठिकाणी ही जी कॉलर आहे तर ती एकदम रेडी झालेली आहे आणि ह्या कॉलरचा फायनल लूक आता आपण बघूयात की अंगात घातल्यानंतर ही कशी बसते. तर ही अशा प्रकारे ही जी कॉलर जी आहे तर ती आपली अंगात घातल्याच्या नंतर एकदम परफेक्ट बसलेली आहे. तुम्ही दिवसभरसुद्धा ही कॉलर घालून कॅरी करू शकता. अजिबात मला कुठेही टाईट वगैरे होत नाही आहे. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींसोबत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत